संसार आहे दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. जेव्हा लेकरं पसारा करतील तेव्हा कोणी बरे आवरायचा? तर हा सगळ्यांसमोर पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लेकरांना सांभाळून आपण कामं कशी करावी आणि लेकरांनी पसारा करू नये यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, जेणेकरून आपली कामं वेळेत तर होतील आणि आपल्या घरामध्ये सुद्धा पसारा होणार नाही आणि संपूर्ण घर कसं स्वच्छ टापटीप नीटनेटकं राहण्यास खूप सारी मदत होईल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं की लेकरांना सांभाळून आपण कामं कशी करावी, तर त्यासाठी ज्या काही मला अनुभव आलेले आहेत ते अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओचा खूप सारा फायदा होईल. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर त्यातल पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे जेव्हा कधी आपल्याला काम करायचं असेल पण तेही लेकरांना नादवून, तर अशा वेळी आपण लेकरांना आहे ना खाण्यासाठी नादवायचं. म्हणजे हा मला आलेला खूप छान अनुभव आहे. जेव्हा काहीतरी आपण लेकरांना खायला देतो ना आणि ते जेव्हा त्याला नादतात तर त्यावेळेस तेवढ्या वेळेत एखादं छोटंसं काम पटकन आपलं होऊन जातं. किंवा कधी कधी काय होतं माहिती का, जेव्हा लेकराबरोबर खेळत असतं, हाच दुसरा पॉईंट आहे की लेकरू सुजरं असतं. म्हणजे जेव्हा लहान भावंडं किंवा मोठं भावंडं किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये लहान लेकरं असतात तर ते एकमेकांबरोबर जेव्हा खेळतात ना, तर तेव्हा खेळताना ते त्यांच्या विश्वामध्ये मग्न असतात आणि तेवढ्या वेळेमध्ये ना मग कामं करायला आहे ना आपल्याला खूप सारी सोपी जातात. किंवा त्यामध्ये अजूनही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा आहे ना लेकरं खेळत असतात ना तर त्यावेळेस जेव्हा आपण कामं करत असतो तर त्यावेळेस आपण जे काम करतो आहेत ना तर ते काम त्यांना एक्सप्लेन करायचं. म्हणजे ना त्यांचं मन त्या कामामध्ये गुंगवण्यासाठी प्रयत्न करायचा. जसं की आता मी तुम्हाला इथे एक्झाम्पल देते. मी इथे वालाच्या शेंगा कटिंग करत होते. तर वालाच्या शेंगा कशा कटिंग करायच्या हे मी किमयाला समजावून सांगत होते. अशा पद्धतीने आपण जर वाल निवडला किंवा कापून जर त्याचे बारीक बारीक तुकडे केले तर आपल्याला कमी वेळेमध्ये ना पटकन काम पण होतं आणि भाजी पण छान लागते. तर असं बोलत बोलत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत किमया ते ऐकत पण होती आणि स्पर्शू तिच्या शेजारी बसलेली पण होती. त्याच्यामुळे ती ऐकत होती म्हणून ती पण ऐकत होती. तर त्यासाठी ना एखादं दुसरं लेकरू जर लहान लेकराबरोबर खेळणारा असेल तर आपली कामं ना पटकन होण्यास खूप सारी मदत होत असते. त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं लहान लेकरू झोपलेलं असेल, आता मोठं असेल तर त्याला एखादं काम किंवा एखादं टास्क किंवा अभ्यासाची एखादी गोष्ट द्यायची, किंवा आपण एका बाजूला जर काम करत असू तर त्याला दुसऱ्या बाजूला अभ्यास करण्यासाठी सांगायचं. म्हणजे आपलं काम पण होतं आणि त्या लेकराचा अभ्यास पण होतो. पण खूपच लहान लेकरू असेल तर त्याला जर आपण झोपवून दिलं आणि त्याच्या झोपेच्या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त कामांचं नियोजन जर केलं ना तर आपली कामं पटपट होण्यास खूप सारी मदत होते. कारण लहान लेकरं ना जेव्हा त्रास देतात तर त्यांच्या गराड्यामध्ये आपल्याला कामं करायला अजिबात सुचत नाही. तर त्यासाठी जेव्हा लेकरू झोपलेलं असेल तर त्यावेळेस जास्तीत जास्त कामाचं नियोजन करायचं की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी मिळेल. तर बऱ्याच वेळा असं होतं की माझी स्पर्शूसुद्धा खूप कमी झोपेची आहे, तर तिला झोप फार कमी येते. मग अशा वेळी आपल्याला असं होतं की यांच्या झोपेच्या वेळेमध्ये आपली कामही होत नाही आणि जागी असताना त्यांची रडरड किंवा त्यांना आपला सहवास हवा असतो, त्यामुळे पण ते आपल्याला कामं करू देत नाही. मग अशा वेळी काय करायचं की एखादी चेअर असेल किंवा एखादी छोटासा असा टेबल वगैरे असेल किंवा खाली जरी त्यांना काहीतरी अंथरून दिलं, त्यावर त्यांना बसायला लावलं आणि त्यांना खेळायला नादवलं ना, की अशा ठिकाणी त्यांना खेळायला नादवायचं की जिथे आपली
पूर्ण नजर असेल. आणि त्यावेळी आपण अशी कामं करायची की त्यांच्या शेजारी बसून काही थोडीफार आपली कामं झाली पाहिजे. जसं की कपड्यांच्या घड्या आपल्याला मारायच्या असेल, किंवा जर आपल्याला काही निवडायचं असेल किंवा लसूण वगैरे निवडायचं असेल, किंवा अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे की ज्या आपण त्यांच्या शेजारी बसून करू शकतो, किंवा ते नादी लागले की आपण उभं राहून भांडे घासू शकतो पण त्यांच्या शेजारीच. पण अशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे की लेकरांवर आपली नजर पण असली पाहिजे, त्यांचं खेळणं पण झालं पाहिजे आणि आपलं काम पण झालं पाहिजे. त्यानंतर ना अजून एक महत्त्वाची गोष्ट की जी मला आहे ना की स्पर्शूला सांभाळून कामं करायला खूप सारी मजा येत असते, ती म्हणजे काम करताना लहान लेकराची मदत घेणे. कारण आपण एखादं काम करत असलो आणि आपण लेकराला जर सांगितलं की तू इथे हात लावू नको, तर ते मुद्दामूनच तिथे जाऊन हात लावतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून तिथे अस्ताव्यस्त करतात आणि मग त्यांना आहे ना अशा गोष्टी करायला सुद्धा खूप सारी मजा येत असते. त्याच्यामुळे म्हणजे लेकरू 5 वर्षापर्यंत जरी असेल किंवा 1-1.5 वर्षाचं जरी लेकरू असेल, छोटं लेकरू जरी असेल, तरी ना समजा मी कपड्यांच्या घड्या मारत असेल तर 1-2 कपडे तिला मारायला सांगते घड्या, तर ती काय करते छान मस्तपैकी इकडे इकडे काहीतरी करते आणि माझ्याजवळ आणून देते. पुन्हा मी तिला म्हणते अरे देवा घडी तर मोडून गेली, स्पर्शू जा बरं पटकन पुन्हा एकदा कपड्यांची घडी मारून आण. मग ती लगेच जाते आणि कपड्यांची घडी, तोपर्यंत माझ्या इकडे 2-3 कपड्यांच्या घड्या आरामशीर मारून होतात. किंवा कपडे सुकत घालायचे असतील ना तर छोटे छोटे कपडे मी तिला सांगते मला रुमाल दे, मला ही छोटा कपडा दे, मग ती बरोबर मला एक एक कपडा आणून देते छोटा आणि मग तो पण आपण घ्यायचा. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण जे काही काम करत आहोत तर त्याला आपली आई ॲप्रिशिएट करते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेकरांना ना एक अशी आपण जर हिंट दिली ना, चल बरं आपल्याला आहे ना पटपट आवरायचे, आपल्याला छान मस्तपैकी फिरायला जायचे, मला हे काम करू दे बरं, तोपर्यंत तू ह्या चेअरमध्ये बस बरं, तोपर्यंत तू इथे बस बरं, असं जर आपण गोडीत आणि समजावून जर सांगितलं ना लेकरांना तर ते ऐकतातही आणि त्यांना सांभाळून आपली कामंही पटपट होत असतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेकरांनी पसारा करू नये यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणजे त्यांचं मनही नाही दुखावलं गेलं पाहिजे आणि घरामध्ये पसारा तर झालाच नाही पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, त्यांचे जे काही खेळणे असतील किंवा त्यांच्या ज्या काही वस्तू असतील लेकरांच्या, तर त्या ना एका बेडरूममध्ये ठेवायच्या, म्हणजे त्यांचा पसारा संपूर्ण घरभर नसला पाहिजे. एखादी बेडरूम त्यांना जर आपण अलॉट केली की इथे तू तुझं सगळं सामान ठेवायचं, तुझे टॉईज असेल, तुझी वह्या पुस्तकं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर अशामुळे ना बाकीच्या रूममध्ये पसारा होत नाही आणि ना एकाच ठिकाणी तो पर्टिक्युलर पसारा त्यांचा राहतो. तर त्यासाठी ना त्यांना एखादी मोठी पिशवी, एखादी मोठी बॅग किंवा एखादा टेबल अरेंज करून द्यायचा आणि त्यांना त्यांच्या वस्तू तिथे ठेवायला लावायच्या. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेकरांना आहे ना आपण जर एखादं प्रॉमिस केलं किंवा जिथे ते खेळत असतील ते तू खेळू शकते, पण त्यानंतर तुला ही क्लिनिंग पण करावी लागेल. म्हणजे त्यांना आहे ना क्लिनिंग हॅबिटसुद्धा शिकवायची. म्हणजे कुठलीही गोष्ट व्यवस्थित जर ठेवली तर ती छान दिसते, सगळीकडे कागद, पेन्सिल, इरेझर अशा वस्तू पडलेल्या असेल तर घर अस्वच्छ दिसतं आणि मग ती वस्तूसुद्धा आपल्या वेळेवर मिळत नाही आणि वस्तू भेटली नाही की मग तिची आपल्याला शोधाशोध करावी लागते. मग त्यासाठी ना तुला तुझी वस्तू जागेवर ठेवावं लागेल. किंवा त्यासाठी ना आपण त्यांना एखादं पक्कं प्रॉमिस पण करू शकतो की तुला मी गार्डनला फिरायला नेईल आणि हे प्रॉमिस ना आपण कंप्लीट केलं पाहिजे. जर आपण पक्का प्रॉमिस करणार, आपण जर प्रॉमिस कंप्लीट करणार तर त्यांनासुद्धा त्यांचं प्रॉमिस कंप्लीट करायला आहे ना सवय लागते. तर आज मी किमयाला सांगितलेलं होतं की आमच्या इथे नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं आहे ना लोकार्पण सोहळा होता, तर तिथे तिला मी फिरायला नेणार होते असं सांगितलेलं होतं तिला. तर मस्तपैकी आम्ही तिथे फिरायला गेलो. त्यामुळे काय होतं, लेकरांचं मन थोडंसं नादवलं जातं आणि प्रॉमिस पूर्ण करण्याचा सुद्धा त्यांना खूप सारा आनंद मिळत असतो. वा मॅजिक पेन्सिल किंवा त्यांना जी गोष्ट आवडत असेल तर त्याबाबत त्यांना सांगून तेवढा पसारा त्यांच्याकडनं आवरून घेण्यासाठी त्यांना लाडीगुडीसुद्धा आपल्याला लावता आलं पाहिजे. घरामध्ये घरभर लेकरांच्या खेळण्यांचा पसारा होऊ नये यासाठी ज्या त्यांच्या खेळण्या खराब झालेल्या असतील किंवा तुटलेल्या असतील त्या लगेचच आपण वेळच्या वेळी फेकून दिला तर त्याचा पसारा जास्त घरामध्ये होत नाही आणि लेकरांनासुद्धा तो जास्त अधिक पसारा करायला वाव मिळत नाही. आणि एकाच वेळी ना सगळे टॉईज लेकरांना न देता थोडे थोडे टॉईज करून आपण लेकरांना जर दिले
दिले ना तर तो खेळण्याचा पण त्यांना आनंद वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा खेळून झाल्यावर ते थोडेसे टॉईज उचलून ठेवायला आपण त्यांचीच जेव्हा मदत घेतो ना तर ते खूप आनंदाने ते जे टॉईज आहे ते उचलून आपल्याला ऑर्गनाईज करायला मदत करत असतात. आता काय होतं, जेव्हा वेगवेगळे टॉईज आपण वेगवेगळ्या पिशवीमध्ये ठेवत असतो ना तर त्यावेळेस जर समजा थोडेसे टॉईज आपण ठेवले आणि थोडेसे टॉईज जर लेकरांना ठेवायला लावले तर त्याच्यासाठी ना आपण कॉम्पिटिशन करायची. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये ना ते जिंकण्यासाठी पटापट ते जे खेळणी आहे किंवा जो काही त्यांनी पसारा केलेला आहे वस्तूंचा तो उचलण्यासाठी ते खूप सज्ज राहतात आणि त्यांना खूप मज्जा येत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो ना, क्लिनिंग करत असतो तर त्यावेळेस त्यांनी जो काही पसारा केलेला आहे ना तो पसारा त्यांना उचलून ठेवायला लावायचा. आणि त्यासाठी ना आपण गेम म्हणा किंवा कॉम्पिटिशन करू शकतो. मग त्याच्यामुळे ना त्यांना खूप सारा आनंद वाटतो की आई जिंकेल की आपण पहिल्यांदा जिंकू. आणि त्यात ते जर पहिल्यांदा जिंकले ना तर त्यांना खूप असा आनंद होत असतो. आणि मग पुढच्या वेळी कामं करायला किंवा त्या वेळेपुरतं का होईना काम आपलं त्यांच्याकडून करून घेतलं जातं आणि घरामध्ये ना पसारा होत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलं लागण्याला खूप घाबरतात, त्याच्यामुळे त्यांना सेफ्टी हॅबिट शिकवायची. जर एखाद्या टॉईजवरून पाय घसरला तर आपल्याला लागेल, त्यासाठी जाळे करताना मध्येच आपण वस्तू टाकू नये, तर ती उचलून घ्यावी म्हणजे मग आपल्याला लागणार नाही असं जर सांगितलं ना तर ते स्वतःच्या काळजीपोटी का होईना त्या वस्तू पटकन उचलण्याची सवय लावतात. तर अशा पद्धतीने लेकरांना नादवून आपण आपलं घर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवू शकतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये पसारा तर होणार नाही पण आपली लेकरंसुद्धा आनंदी आणि उत्साही कायमस्वरूपी राहतील आणि लेकरांना सांभाळून आपली कामंसुद्धा पटपट होतील की ज्यामुळे आपल्याला फ्रस्ट्रेशन येणार नाही आणि आपणही कायमस्वरूपी उत्साही आणि आनंदी राहू. आपला थोडासा आरामही होईल आणि आपली घरातली कामंही सगळी व्यवस्थित पटपट आटोपली जातील. तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल झाला असेल तर एक लाईक नक्की करा. मग व्हिडिओ आवडला की नाही कमेंटमध्ये पटकन सांगा. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.